यो सो है व्हॉट इज अ पब्लिक की हाल स्वागत ते आपल्या भावाच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे नालायक ब्लॉगर। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आलो आहोत यार कुठे रे आपण आलो आहोत तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो आहोत सिंहगड मध्ये आणि इथले तुम्हाला व्ह्यूज दाखवतो पॉइंट्स दाखवतो। सगळ्यांनाच माहिती सिंहगड कसं आहे काय आहे ते, पण आपण सहज आलो फिरायला। हे बघा तर आपण वर जाऊन फक्त चांगले चांगले पॉइंट घेणार आणि आपण आले उन्हाळ्यामध्ये वरती बघण्यासारखं दिसण्यासारखं काय भेटणार नाही। आपण पावसाळ्यामध्ये पण येणार आहे, बट आता आम्ही गेलतो पानशेतला आणि पानशेत वरून अचानक मध्ये ठरलं की सिंहगडला जायचं म्हणून, तर म्हटलं चला जाऊया। तर पुढं पण पानशेतचं धरण आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागं, आणि भेटूया डायरेक्ट गडावरती टाइम वेस्ट न करता। या बघा इथं आहे पानशेतचं तळ मला दिसत असेल, तर भाई डायरेक्ट वरती जाऊ आणि वरतीच भेटू। तर सध्या गाईस आपण आलोय इथं पार्किंग स्लॉट मध्ये मागे बघू शकता। इथनं आपल्याला तिकडे वरती जायचं अजून। हे बघा अख्खं ते तुकडा कोसळून डायरेक्ट खाली। नाही ना आम्हाला माहित नाही, गाव नाहीत आम्हाला माहित। गाईस इथनं आता वर जायचंय पार्किंग मध्ये आपण आता सध्याला इथनं वर जाऊ आणि वरच भेटू। बघा काय सीन आहे, अख्खा दगड तुटलाय हा, खाली काहीतरी खपार आहे। इथनं आता ट्रॅक चालू होणार आहे। आपण असं पूर्ण खालनं तिथनं त्या साईडून आलतो आपण कुठून तरी, मला पण लक्षात नाहीये। इथनं आपण चाललोय बुरुज, हा पुणे दरवाजाच्या वरचा बुरुज आहे हा। हे बघा आरामात जा महाराज समाधी। हा हे पुणे दरवाजापासून गेलो ना आता वरती पुणे खडक मोबाईल द्या आणि उतरा यो तिसरा बुरुज आहे, यो तिसरा बुरुज आहे आपला एवढा। हे होता गाइस तोफखाना इथला, हे बघा हा, हे बघा इथनं वाट होती तोफखान्याची। काय घोड्याची पाग पूर्वीच्या काळातली अशी होती दिसायला बघा। हे बघा अशी होती, इथनं वाट आहे घोड्या पागीला वाट, घोड्याची पाग इथनं पहिले नेत असतील बहुतेक कदाचित। हे बघा आईच्या गावात पडला असतो। बघू शकता तुम्ही खिडक्या घोड्यांचे तोंड बिंड नाही का इथनं बाहेर बिहेर निघत असतील नाही का। आणि इथनं मेन एंट्री आईला मस्त रे आईच्या गावात। हे बघा हे सगळं, हे बघा इथं पाण्याचं आहे, तर इथं बुजलं वाटतं हे साफ केलेलं आहे। आणि हे काय पिलर असे होते वरती बघा भिंत बघू शकता। आणि इथनं हे मला वाटतं हे आत्ता पडलं असेल रे होलं, खिडक्या असतील तिथं पहिले खिडक्या होत्या ना असतील कदाचित। आणि इथं पण बघू शकता इथं पण पाण्याचं टाक आहे। वाव जागा बघण्यासारखीच आहे पण बाई। इथनं बाहेर निघू लगन मारलाय, इथनं आता आपण पहिले बाहेर निघून घेऊ आणि वरती जे काय बघायला मिळेल ते बघून घेऊ पहिले, कारण की वेळ झालाय। मी आलतो इथं 6-6:30 वाजता, नाही 5-5:30 वाजता खाली होतो आम्ही। आता किती वाजले टाइम काय माहिती नाही, पण 5:30-6च्या आसपास। बघू शकता पाण्याचं टाका यात भरपूर आतमध्ये पण आहे जागा, तिथं पण आहे पाण्याचं टाका। ओ हे बघा आईला हे बघा एवढं मोठं आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नसेल ना बघा एवढं आहे। हो बघा हे बघा शेंगा घेतलं खायला आणि इथं पडल्या भुईमुगाच्या शेंगा पडल्या, आम्ही 4 हे बघा 4 एचून घेतल्यात। हे बघा सरळ जायचं तिथं माहिती दिली, कल्याण दरवाजा आहे आणि सरळ तानाजी कडा। बघू आपण पुढे जाऊ।
किल्ल्याचं नाव कोंढाणा होतं. या मंदिरामुळं कोंढाणेश्वर मंदिर पडले. हे बघू शकता. इथनं जायला रोड आहे. इथनं जायला रोड आहे मंदिराकडे. तानाजी मालुसरेंची समाधी आहे ती बघून घेऊ पहिले आणि मग पुढे निघू. इथनं आते हे बघा गाईस, इथं पूर्ण माहिती दिली आपल्या इतिहासाची. इथं पण काहीतरी माहिती दिलेली आहे भरपूर. हे बघा इथं पण माहिती दिलेली आहे. बॅटल ऑफ कोंढाणा एलियस सिंहगड. बघा, नरवीर तानाजी मालुसरे sacrificed his life on the battle atop this fort of reconquerors, the fort Kondana, popular known as a fort Sinhagad. हे बघा, वाव. इथं हवेत गाईस तळ बघा केवढे. मला वाटतं पावसाळ्यामध्ये अख्खा गच्च भरत असेल ही तळ. इथं एक आहे, ह्या बघा तिथं पण एक तळ आहे आणि इथं काहीतरी अजून एक बुरुजासारखं काहीतरी दिसतंय. हे तळ बघू शकता तुम्ही. हे क्लास आहे, क्लास. कल्याण दरवाजा त्या साईडला. सनसेटचा व्ह्यू घ्यायचा आपल्याला. सनसेटचा व्ह्यू घेऊ, पुढं जाऊ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. कारण की मेन पॉईंट आपण आलतो इथं सनसेट बघायला आलतो, मेन म्हणजे मुद्दा. आणि तसंच किल्ले पण फिरून झालं. एक इच्छा पूर्ण झाली बाई. एक तरी गड फिरायचा होता. वय काय आता 24 वयात मी पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा नाही, दुसऱ्या तिसऱ्यांदा मी या गडावरती आलो आहे. म्हणजे ह्या गडावरती नाही, सिंहगडवरती फर्स्ट टाइम आलो मी. पण भाई क्लास आहे, क्लास. अनएक्सपेक्टेड. इथे पण सेम तेच आहे भाई. कसला सीन दिसतंय भाई पुढचा आईच्या गावात. क्लास आहे. गोड पाणी टाकी ती. हाय हाय. पूर्ण आलाय घोडा. हाय हाय. जॉकी जॉकी जॉकी. गाईज आपण सध्या आलोय तानाजी मालुसरे यांचा तडा. जिथनं त्यांनी चढायची होती. हा गड चढला होता. तर आपण बघू पुढनं
कसं दिसतंय दृश्य. तर पूर्ण अंधार झालाय, मला वाटतं 7 वाजलेत फिक्स कन्फर्म मध्ये. कसला सीन दिसतंय थांबा तुम्हाला दाखवतो. खाली किती घाण केली बघा बाई. पाणी बघा, इथं एक तळ दिसलंय. आणि असल्या रोडवरून आपण चाललोय. किती वाजले माहितीये का? टाइम वगैरे काय झालाय मलिक? 7:30 वाजले तर. अच्छा 7, 7:15 का आईला. चला पटापट खाली उतरायला. हे बघा गाईस, इथं काहीतरी आपल्याला हे दिसतंय. काय मंदिर आहे का मस्जिद एवढं कन्फर्म माहित नाही बाई मला, सॉरी बरं का. बट उगाच काही बी तुम्हाला हे नाही बोलू शकत मी, मला माहिती नाहीये. मी फक्त फिरतोय, फील घेतोय, एन्जॉय घेतोय. जे पहिले पूर्वजांनी जे जगलं होतं त्याची फील घेतोय, ते कसे जगले असतील म्हणून. इतिहास चांगला माहिती आहे, एवढा काय पक्का कच्चा नाहीये, बऱ्यापैकी इतिहास माहिती आहे आपल्याला. इतिहासाची आवड आहे. चला भेटू गाईस. इथं फोटो आपल्या लोकमान्य टिळकचं लोकमान्य टिळकांचं घर आहे. हो का? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जन्मदिनांक 23 जुलै 1856 आहे. आणि मृत्यू दिनांक बघा 1920. आणि हे त्यांचं घर होतं गाईस, रिअल मध्ये. हा भाई हे बघा, हे त्यांचं घर होतं. मला टाइम दाखवते रिअलिटी मध्ये किती वाजले ते. हे बघा याच्या गावात याच्या बघा 7:30 वाजले तरी आपण तिथंच आहे. आत्ताशी लिंबू सरबत पितोय बाई. रस प्यायला म्हणलं माय. उफ हे बघा थांबा. ओईच्या गावात थोडं लांब धरा रे. अग गाईज ये बघा, ये बघा, दिस इज पुणे. आका पुण्याचा व्ह्यू या सिटी पॉइंट. गाईज आपण आलोय आपल्या इथे कुठे टू व्हीलर पार्किंग एरियामध्ये. तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथे सेंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय पिवटूस.